शाळेत वर्गातील मुलींना चिठ्ठ्या देतो या कारणावरून 10वी मध्ये शिकत असलेल्या प्रवीण भोईटे याला शाळेचे मुख्याध्यापक आणि सरपंचांना जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली। शाळेत मारहाण केल्यानं झालेला अपमान सहन न झाल्यानं प्रवीणनं विष घेऊन नंतर घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली। प्रवीणनं केलेल्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळलंय, तर सरपंच आणि मुख्याध्यापक हे फरार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या बोरी या गावात राहणारा प्रवीण हनुमंत भोईटे हा 16 वर्षीय मुलगा गावाजवळ असलेल्या हंगेवाडी येथील हंगेश्वर विद्यालयात 10वी इयत्तेत शिकत होता। त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या मुलींना प्रवीण चिठ्ठ्या देतो असा खोटा आरोप ठेवत शाळेचे मुख्याध्यापक शहाजी कुतवळ यांनी गावच्या सरपंच दत्तात्रय रासकर यांना शाळेत बोलावून घेतलं। मात्र सरपंच दत्तात्रय विठ्ठल रासकर, हंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी कुतवळ आणि तुळशीराम महादूर रायकर यांनी शाळेत येऊन प्रवीणला बेदम मारहाण केली। तेवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही, तर त्यांनी प्रवीणला शाळेतल्या प्रांगणात नेऊन शाळेतील सर्व शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांसमोर पुन्हा मारहाण केली। संपूर्ण शाळेसमोर झालेला अपमान सहन न झाल्यानं प्रवीणनं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला। सुरुवातीला विष घेऊन नंतर राहत्या घरी गळफास घेऊन प्रवीणनं आपली जीवनयात्रा संपवली। प्रवीणनं केलेल्या या आत्महत्येमुळे प्रवीणच्या आई-वडिलांवर आभाळ कोसळलंय। त्यांना काय नाही का माझ्या पोराचा आत्मा गेलेला आहे, त्याच्या जीवाला शांतता लागावं एवढीच त्याला अपेक्षा आहे। मला त्यांचं काय नको, फक्त माझ्या पोराचा लय तळतळून आत्मा गेलेला आहे। त्याला कोणता त्याचं म्हणजे जेवढं माझ्या पोराचं हाल झालं तेवढं हालत झालं पाहिजे, नाही तर काय नाही मला बाकीचं लागत। माझा लेप गेला ना त्या पद्धतीने त्यांचं सुद्धा हाल झालं पाहिजे आणि मला ती बघायला गावलं पाहिजे। माझ्या पोराला सुद्धा तेवढं आत्म्याला शांती लागन। घटना उघडकीस आल्यानंतर बोरी गावातील ग्रामस्थांनी थेट बेलवंडी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। मात्र तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्यानं ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन केलं। ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे तातडीनं हंगेवाडीचे सरपंच दत्तात्रय रासकर, हंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी कुतवळ आणि तुळशीराम रायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेलवंडी पोलीस स्टेशनला दिनांक 17/1/15 रोजी सायंकाळी 17:10 हंगेवाडी येथील शाळेत शिकणारा मुलगा प्रवीण हनुमंत भोईटे वय 16 वर्ष याला शाळेतील एका मुलीला चिठ्ठी दिली। तिच्यावरून मुख्याध्यापकांनी हंगेवाडी गावातील सरपंच व संचालक यांना बोलवून हा प्रकार सांगितला। तर सांगत असताना सरपंचांनी त्यांना शिवीगाळ करून थोडी मारहाण केली। तो मनस्ताप होऊन मुलगा प्रवीण याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। त्याबाबत बेलवंडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 11/2015 बाधवी कलम 325, 305, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींचा तपास चालू आहे। सदरबाबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि सरपंच गावचे हंगेवाडीचे सरपंच आहे आणि एक संचालक आहे तुळशीराम रासकर म्हणून, अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। प्रवीणच्या आत्महत्येला कारणीभूत असलेले सरपंच तसेच हंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संचालक हे तिघेही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र या तिघांवरती पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा।